अकोल्यातील रेल्वे क्रॉसिंगवर सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाकडून या मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरब, पाच पिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे. या दरम्यान ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली. दरम्यान भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. सातगाव चौक ते न्यू तापडिया नगर या रस्त्यावरती जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्यावरून जे उड्डाणपुलाचं काम चालू आहे ते काम पूर्ण होण्याच्याच पहिले तो रस्ता पूल नादुरुस्त झालेला आहे. क्रॅकच गेले नाहीत तर जवळपास 10-12 फुटाचा क्रॅक असा खोल पडलेला आहे. इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं चालू आहे आणि मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आम्ही मोठा विकास या जिल्ह्यात करून राहिलो, परंतु पूर्ण भ्रष्टाचार या कामात चालू आहे. या जिल्ह्यातला आपला जो उड्डाणपूल झाला होता त्या उड्डाणपुलाचं जर पाहिलं तर सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच तो उड्डाणपूल कोसळला होता. जो अंडरपास तयार केला त्या अंडरपास मध्ये नेहमी पाणीच असते. म्हणजे फक्त जे कामं होतात या कामात आम्हाला मलिदा कसा भेटेल याच्यावरच या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असते.